गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या जन्माचं प्रमाण घटतंय आणि आता त्याचे परिणाम सुद्धा दिसायला लागलेत। कारण कोल्हापुरातील एका अनाथ आश्रमामध्ये 3 मुलींसाठी तब्बल 400 उपवरांचे अर्ज आलेले आहेत। इतकंच नाही तर दिवसाला 10 ते 12 अर्जांची त्यामध्ये भर सुद्धा पडतेय। पाहूयात। कुणी मुलगी देतं का हो मुलगी? एका उपवर मुलाला कुणी मुलगी देतं का? कोल्हापुरातल्या बालकल्याण संकुलात सध्या असा घोष करत लग्नेच्छुकांच्या रांगा लागल्यात। कारण या संकुलात वाढलेल्या 3 अनाथ मुली लग्नासाठी तयार असल्याची बातमी कळली आणि काही दिवसातच 3 मुलींसाठी तब्बल 400 उपवरांचे अर्ज आले। इतकंच नव्हे तर दिवसाला 10 ते 12 अर्जांची भर पडतीये। या संकुलातील सर्वच मुली या उच्च शिक्षित आहेत, तसंच त्या स्वतःच्या पायावर देखील उभ्या आहेत। 22 मुलींपैकी 3 मुलींनी लग्नाला सहमती दर्शवलेली आहे। मात्र त्यांना पाहण्यासाठी येणारा हा प्रत्येक जण उदात्त हेतूनच आला आहे असं नाही। मी माझ्या भावासाठी मुली शोधतोय। एखादी सुशिक्षित चांगल्या घरातली गरीबातली एखादी मुलगी मिळावी, एखादी निराधार मुलगीसाठी आधार मिळावा, या संदर्भात मी माझ्या भावासाठी इथं बायोडाटा देण्यासाठी आलो होतो। आणखीन 450 अर्ज आहेत, बघूया आता एखादी छानशी मुलगी मिळते का त्याच्यासाठी। इथले पहिले जी लग्न मुलींची झाल्या ती आता सध्या चांगले आहेत, व्यवस्थित आहेत घर संसार त्यांची। माझे पण असं अपेक्षा आहे की माझं पण चांगलं व्हावं, या हेतून आलोय। मंडळी, याचाच अर्थ लग्नासाठी मुली मिळणं किती अवघड झालंय बघा। पण त्याची कारणं ही आजची नाही आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून मुलाच्या हट्टापायी माणसानं केलेल्या मुलींच्या कत्तलींमध्ये आम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला बोलत असतो येणाऱ्याबरोबर अत्यंत व्याकुळतेने पालक येतात इथं, काही करा, आम्हाला तुमच्यातली मुलगी करून न्यायची, आम्हाला द्या म्हणून। म्हणजे त्यांचं जे हे बघितलं ना तर असं वाटतं की समाजामध्ये आत्ता जी परिस्थिती आलेली आहे ती 20 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याचा परिपाक आत्ता दिसायला लागला आणि इथून पुढे याचे परिणाम अत्यंत वाईट पद्धतीनं दिसू लागतील अशी आजच्या परिस्थितीमध्ये वाटते। वराची निवड करण्यासाठी संस्थेनं काही महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहेत। मुलगा निर्व्यसनी असावा, मुलगा सुशिक्षित असावा, मुलाचं स्वतःचं घर असावं, मुलाला खाजगी किंवा सरकारी नोकरी असावी, याचबरोबर मुलाकडे शेती किंवा स्थावर मालमत्ताही हवी। या अटींची जो पूर्तता करेल अशा उमेदवारांचे अर्ज मुलींकडे पाठवले जातात। त्यातल्या 2 किंवा 3 स्थळांची निवड मुलगी करते। त्यानंतर संबंधित कुटुंबाला कळवून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो। त्यानंतर मुलाचे घर आणि परिसरही पाहिला जातो आणि दोघांकडून होकार आल्यावर मुलाची आणि मुलीची आरोग्य तपासणी केली जाते। विवाहाचा प्रस्ताव बालकल्याण विभागाला पाठवला जातो आणि मान्यता मिळाल्यानंतरच संस्थेच्या खर्चानं थाटात लग्न लागतं। सणावाराला मुलगी बालसंकुलातच माहेरवाशीण म्हणून येते। त्यांची जर इच्छा असेल बाबा मी आता सध्या लग्न करू इच्छुक आहे तर आम्ही त्यांचं पुनर्वसन म्हणून संस्थेमार्फत लग्न करून देतो। नाही बाबा मला अजून इथून पुढेही शिकायचं आहे, समजा चांगल्या टक्केवारी मार्क पडलेले आहे तर मला शिकायचं आहे, भविष्यात काहीतरी व्हायचं आहे, तर आम्ही त्यांना शिक्षणात प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे शिक्षण देतो। गावागावात बिनलग्नाची पोरं वाया चालली आहेत। लातूरमधून मुलींची अपहरणं होत आहेत। 300 मुली बेपत्ता आहेत। वंशाच्या दिव्यासाठी कोवळ्या कळ्यांना खुडल्याचाच हा परिणाम आहे। हे जर थांबलं नाही तर अशा अर्जांच्या थप्प्याच्या थप्प्या लागतील। रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर।